हॅलो एव्हरीवन, आणखी एका नव्या रेसिपीसह स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत आणखी एक चायनीज रेसिपी, ती म्हणजे चिली पोटॅटो। अगदी सर्वांची आवडीची, लहान मोठ्या सर्वांना आवडणारी चायनीज रेसिपी। चला तर मग हे चिली पोटॅटो कसे बनवायचे ते आज आपण बघूया। हे बघा, इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतले आहे। आता आपण ते धुवून घेऊया। धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे या पद्धतीने साल काढून घ्यायचे आहे। हे बघा, इथे मी हे सर्व बटाटे सोलून घेतले आहे। आता या बटाट्याचे काप कसे करायचे ते आता आपण बघूया। हे बघा, या पद्धतीने मधोमध बटाटा कापून त्यानंतर अर्ध्या बटाट्याचे आणखी स्लाइस करून आपल्याला त्याचे लांब असे काप करून घ्यायचे आहे। सुरीच्या साहाय्याने हे बटाटे कापताना हाताला लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। हे बघा, इथे आपण या साईजचे लांब असे बटाट्याचे काप करून घेतले आहे। अशा प्रकारे इथे मी हा सर्व बटाटा या पद्धतीने कापून घेतला आहे। जर तुमच्याकडे कांदा, टोमॅटो, बटाटा कापण्यासाठी या पद्धतीचे जे मशीन भेटते हे असेल तर याच्या साहाय्यानेही तुम्ही या बटाट्याचे काप करून घेऊ शकता। इथे मी या मशीनच्या साहाय्यानेच या बटाट्याचे सर्व काप करून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा बटाटा यामध्ये असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने प्रेस करून आपल्याला याचे काप तयार करता येतात। हे बघा, काही सेकंदामध्ये आपले हे काप तयार झाले आहे आणि एकसारखे असे हे तयार झाले आहे। आता याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व बटाट्यांचे काप करून घेणार आहे। हे बघा, इथे मी सर्व बटाट्यांचे लांब असे काप करून घेतले आहे। हे बघा, सुरीने कापलेला बटाटा आणि त्या मशीनने कापलेला बटाटा यामधील फरक तुम्ही बघू शकता। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊया। आता आपल्याला हे बटाटे 50% शिजवून घ्यायचे आहे। खूपही आपल्याला हे शिजवायचे नाहीये। हे बघा, इथे हा बटाटा थोडासा शिजलेला आहे। आता आपण हे सर्व बटाट्याचे काप काढून घेऊया। आता आपल्याला हे बटाट्याचे काप कोरडे करून घ्यायचे आहे। तर त्याआधी आपण हे चाळणीने यामधील पाणी निथळून घेऊया आणि कपड्याच्या साहाय्याने हे कोरडे करून घेऊया। चिली पोटॅटो बनवण्यासाठी इथे आपण कांदा, शिमला मिरची, कोबी, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर याचा वापर करणार आहोत। आता हे कोरडे केलेले काप आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये 4 चमचे मैदा घालून घेऊया आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद आणि फूड कलर, याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरही वापरू शकता। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मिक्स करण्यासाठी हे बाउल थोडेसे छोटे झाले आहे, त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे टाकून घेतले आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। बटाट्यांच्या वर याची सर्व कोटिंग ही आली पाहिजे। हे बघा, इथे मी सर्व मिक्स करून घेतले आहे। तेलही आपले इथे गरम झालेले आहे। आता या बटाट्यांचे काप एक एक करून आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। सर्व काप एकाच वेळेस या तेलामध्ये टाकायचे नाहीये। या पद्धतीने एक एक टाकल्यामुळे ते एकमेकाला चिकटत नाही आणि छान असे फ्राय होतात।
हाय फ्लेमवरच आपल्याला हे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यानंतर मीडियम फ्लेमवर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपले हे बटाट्याचे काप छान असे तळून तयार झालेले आहे। बघा किती छान असे कुरकुरीत हे तयार झाले आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने उरलेले सर्व बटाट्याचे काप हे आपण तळून घेणार आहोत। हे बघा, इथे माझे सर्व बटाट्याचे काप हे तळून तयार झाले आहे। किती कुरकुरीतपणा या बटाट्याच्या कापला आलेला आहे हे तुम्ही बघू शकता। हे बघा, आणि फूड कलरमुळे छान असा कलरही याला आलेला आहे। हे बघा, किती छान कुरकुरीत क्रंची असे फ्रेंच फ्राईज इथे आपले तयार झालेले आहे। हे आपण शेजवान चटणी सोबतही खाऊ शकतो। पण आपल्याला आज चिली पोटॅटोची रेसिपी बनवायची आहे, तर याच फ्रेंच फ्राईज पासून आपण चिली पोटॅटो कसे बनवायचे हे बघूया। हे बघा, गरम तेलामध्ये हाय फ्लेमवर आपल्याला हा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। यानंतर हिरवी मिरची आपण यामध्ये टाकून घेऊया। हे छान असे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण कोबी आणि शिमला मिरचीही घालून घेऊया। हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे। आता यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालूया। इथे मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर पाणी घालून तयार केले आहे। आता यामध्ये ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, लाल मिरची पावडर, रेड चिली सॉस माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर वापरली आहे। त्यानंतर 2 चमचा शेजवान चटणी। याशिवाय तर आपली चायनीज रेसिपी ही तयार होऊ शकत नाही, त्यामुळे शेजवान चटणी ही तुम्ही अवश्य वापरा। आणि त्यानंतर चायनीज रेसिपीचा राजा म्हणजे सोया सॉस यामध्ये आपण घालून घेऊया। आता हे सर्व सॉसेस आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचे जे पाणी तयार केले होते ते आपण यामध्ये ओतून घेऊया आणि हे कॉर्नफ्लॉवर आपण छान असे शिजवून घेऊया। हे कॉर्नफ्लॉवर जर जास्तच घट्ट झाल्यास यामध्ये आपण पाणीही घालू शकतो। इथे मी अर्धी वाटी यामध्ये आणखी पाणी टाकून घेणार आहे। आता आपण ते छान असे शिजवून घेऊया। हे बघा, इथे आपले हे कॉर्नफ्लॉवर छान असे शिजलेले आहे। आता यामध्ये आपण फ्रेंच फ्राईज टाकून घेऊया आणि छान असे हे त्यामध्ये मिक्स करून घेऊया। यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालायचे मी विसरले होते। आता आपण ती घालून घेऊया आणि थोडेसे मीठही यामध्ये घालून घेऊया। लक्षात असू द्या, बटाटे शिजवताना आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकताना आपण मीठ वापरले होते, त्यामुळे चवीचा अंदाज घेऊनच आपण यामध्ये मीठ ॲड करूया। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरही घालून घेतली आहे। इथे आपली ही चायनीज रेसिपी तयार झालेली आहे। हे बघा, इथे आपले हे चिली पोटॅटो किती छान दिसत आहे। आता हे तयार चिली पोटॅटो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, किती छान असे आपले हे चिली पोटॅटो दिसत आहे आणि चवीलाही खूप छान असे हे तयार झाले आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद।